करणार आहोत सीतारामजी वारगडा साहेबांचा. मी त्यांना विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारायचा. आमच्या सन्मानमूर्ती आहेत सीतारामजी वारगडा साहेब. त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. हा सन्मान आहे कर्तृत्वाचा त्यांच्या, हा सन्मान आहे नेतृत्वाचा त्यांच्या, हा सन्मान आहे दातृत्वाचा त्यांच्या आणि हा सन्मान आपण पाहतोय धामणीकरांच्या माध्यमातून इथे करण्यात आलेला आहे. ठीक आहे. यस, बाकी सर्व मान्यवरांचा आपण सन्मान घेऊ. सामन्याकडे जाणं तितकंच आपण पाहतोय महत्वाचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊयात मायक्रोफोनवरती आपल्यासोबत स्वप्नील आहेत. थँक्यू सो मच. पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये वल्लभ फणसवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुटण्या या दोन संघादरम्यान हे घमासान युद्ध आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले गेले आपण पाहतोय हे दोन्ही टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जयराम आणि भरत हे दोन नामवंत फलंदाज. गोलंदाज पप्प्या भारतीया फार चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळाले गेलेत. पंच आम्हाला सांगतील इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्त धाबेनं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय 3 या अंकावरती. इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मात्र सुवर्ण संध्या चालून आली आपण पाहतोय. दशरथ पारदे यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार 3 चौकार ठोकल्या तर तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. इथून पाहावं लागेल फलंदाजाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न. मात्र पुन्हा एकदा लाईन खराब. इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्त धावेनं संघाची टोटल धावसंख्या 4 या अंकावरती. थोडीशी खराब सुरुवात आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने पॉवर सर्कलचे षटक गोलंदाज पप्प्या पारदीला आपण जर का पाहिल्या गेल्या इथून मात्र अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी करणं तेवढेच गरजेचं राहील. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पुन्हा एकदा आपण पाहिल्या गेल्या अपील पाहायला मिळाल्या आणि चेंडू पॅडवरती जाऊन आदळला गेला आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता फार चांगला कमबॅक पप्प्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. विचार केला गेला सलामीची जोड्या जयराम आणि भरत अद्यापर्यंत मात्र थोडासा बॅकफुटला बॅटिंग करत असताना संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या 4 अंकावरती स्थिर आपण पाहतोय. आणि अद्यापर्यंत कुठे का होईना फार चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज पप्प्या पारदीच्या माध्यमातून वल्लभ फणसवाडी टीमच्या माध्यमातून फार चांगले गोलंदाजी आणि इथून मात्र पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगाने चेंडू फेकला गेला. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळत नाही आणि डॉट चेंडू सांगता कुठे का होईना कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथून मात्र शांत सुरुवात यावेळेस आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही टीमच्या माध्यमातून. दोन्ही संघाचा विचार केला गेला एकाच विभागातील दोन्ही संघ आणि इथून पाहावं लागेल अतिशय सुंदर फटका सजवला होता मेडांचं क्षेत्ररक्षण थोडीसे पंबलिंग आणि तोपर्यंत रिस्की धाव डायरेक्ट हिटचा प्रयत्न पंच आम्हाला सांगतील. इथून मात्र फलंदाज सेफ राहील आणि 2 धावा यावेळेस मात्र मिळतील आपण पाहतोय. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेनं षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. अभिगेट चौकार
आतमध्ये केला जाईल. उद्घाटनीय सामना आपण पाहिला, त्या ठिकाणी 50+ धावसंख्या पाहिल्या. त्यानंतर सामना आपण पाहिला वाघेरा टीमने या स्पर्धेमध्ये फार चांगली गोलंदाजी केल्या, अवघ्या 32 धावा डिफेन्स केल्या. आणि यावेळेस मात्र कमालीचा फटका ऑन साईडला लॉंगांचं क्षेत्ररक्षण अप्रतिम झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना हिदुटणे टीमला 10 अंकावरती. गोलंदाजा पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टार्गेट केलं जात आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आणि चेंडू उचलून फेकी केला जाईल. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, थोडीस खराब क्षेत्ररक्षण आणि लगेच दुसरीला तिसरीमध्ये कन्वर्ट. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धाबा आपण पाहतोय. म्हणजे ज्या ठिकाणी मोठे फटके येत नाही या त्या ठिकाणी एक्स्ट्रा स्वरूपात धाबा मात्र चोरल्या जातात आपण पाहतोय. आणि या 3 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 13 अंकावरती. एक गडी बाद असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाळा उघडेला आपण पाहतोय, ज्याने जबरदस्त फटका सजवला होता ऑन साईडला. मात्र पेकी देखील अचूक राहिली होत्या. कलेक्टिंग थोडंसं खराब राहिलं गोलंदाज माध्यमातून आणि त्या ठिकाणी लगेच 3 धाबा कंप्लीट केले गेले आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज ईस्टनच्या मागे कमालीचा जल टिपला जातो विकेट किपरच्या माध्यमातून आणि दुसरी सफलता गोलंदाज सचिन पारधीच्या नावावरती आपण पाहतोय आणि दुसरा धक्का लागेल हेतुडणे टीमला. त्याला स्पीडअप घ्यायचा बघा. दोन्ही टीम्सला विनंती असेल, क्षेत्ररक्षण करणाऱ्या फणसवाडी टीमला देखील विनंती असेल बघा. दोन्ही ऑफिशियल पंचांना विनंती असेल, दोन्ही टीम्सला ऑन करायचं आहे. इथून मात्र वेळेला महत्व देणं तेवढेच गरजेचं राहिले आपण पाहतोय. 3 षटकं आपल्याला 15 मिनिटाच्या आत मात्र कंप्लीट करायचे आपण पाहतोय.
कुठे का होईना थोडासा बॅकफुटला फेकला जातोय पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना हे दोन्ही टीमच्या माध्यमातून. कारण संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा आपण पाहतोय. मागचा सामना देखील लो स्कोरिंग राहिला गेला. अक्षरशः चेरोली टीमला परास्त केला आपण पाहिल्या गेला. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होत्या आणि त्या सामन्यामध्ये परास्त व्हावं लागलं गेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र मॅचच्या दिशेने जाऊया. सामना देखील तेवढाच महत्वाचा. तिसरं षटक यावेळेस मात्र आपण पाहतो गोलंदाज बाळू पारदिया पहिला चेंडू सूर्य फेकला जातोय. म्हणजे कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघ जवळपासच्या आणि दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहीत असल्या कारणास्तव सामना रफ अँड टफ या स्थितीमध्ये लाजेवा प्रयत्न दाखवले. शेवटच्या मोमेंटला चेंडू सीमा पार 4 धाव्यांसाठी हा दमदार चौकार. या चौकाराच्या सायना संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 19 अंकावरती या. म्हणजे अद्यापर्यंत प्रयत्न केले जातात मैदानाच्या आतमध्ये या. ऑनर्स सेक्युरिटी फलंदाज आपण पाहिला गेला बाळा उघड्या. यावेळेस मात्र चेंडू आणि पॅडच्या मधोमध चेंडू यावेळेस मात्र पंचाने पायजेच्या स्वरूपात पकडला जातोय. लेग बिफोरच्या स्वरूपात यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल आणि बिग विकेट मैदानाच्या बाहेर बाळा उघडे फलंदाज यावेळेस मात्र बाद होत असताना. तिसरा धक्का लागला आपण पाहतो हेतूडने टीमला 19 अंकावरती या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश पारधी यावेळेस दाखल झाले आपण पाहतोय. एखादी साजेदारी यावेळेस रचना तेवढेच गरजेचे राहिले. स्वतःवरती विश्वास ठेवून आत्मविश्वासानं बॅटिंग यावेळेस मात्र करावं लागेल. कारण अद्यापर्यंत गोलंदाजी फार चांगली आपण पाहतोय. पुन्हा एकदा अपील जरूर पाहायला मिळाल्या मात्र पंच आम्हाला सांगते लाईन खराब आणि अतिरिक्त धाबेनं संघाची टोटल धावसंख्या 20 अंकावरती या. कुठे का होईना व्हाईट चेंडू वाचवण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने अपील आपल्याला पाहायला मिळाले होत्या. पुन्हा एकदा फुटवरचा वापर कमालीचा फटका. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कमालीचा झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 4 हेतूडने टीमला आपण पाहतो 20 या अंकावरती या. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सावरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट कोंडिचवाडी. हा पहिला कॉल असेल बघा दोन्ही टीमसाठी. आपण जरी काला असाल तर टॉससाठी मात्र रिपोर्ट करायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने अद्यापर्यंत गोलंदाजी मात्र भरपूर चांगली आपण पाहतोय फणसवाड टीमच्या माध्यमातून. कारण अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली फक्त आणि फक्त 20 धावा. आणि इथून मात्र एखादी चांगली इनिंग एखाद्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये सादर करावं लागेल. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू यावेळेस पाहावं लागेल. अपील जरूर पाहायला मिळाले मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र इथून जर का पाहिला गेला दोन्ही पंच मात्र यावेळेस मात्र इथून आम्हाला सांगतील का हा चेंडू ज्या रीतीने सफर झाला इथून मात्र जर का पाहिला गेला दोन पंच आम्हाला सांगतील की इथून मात्र हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आणि पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या गेल्या ही दोन्ही टीमला आपण पाहतोय. त्याचं कारण सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्या आणि त्यानंतर मात्र कोणताही फलंदाज चांगला खेळ करू शकला नाही. अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेला 6व्या क्रमांकावरती आलेला दिलीप निरगुडा ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय. इथून आक्रमण करणं देखील तेवढेच गरजेचं राहील. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस मात्र यावेळेस पाहावं लागेल. चेंडूकडे क्षेत्ररक्षण कमालीचा झेल टिपला जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि धक्का क्रमांक 5 बॅटिंग करत असताना ही दोन्ही टीमला आपण पाहतोय. तर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय बाळकृष्ण चौधरी या फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. जर का 2 षटकार लगावल्या तर दशरथ वाघ तसेच राजा चौधरी यांच्या माध्यमातून 500 रुपये जीपे केले जातील आपण पाहतोय. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहिलं गेल्या अद्यापर्यंत
बक्षिसांची वर्षाव मैदानाच्या आतमध्ये केली जाते, मात्र त्या रीतीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत नाही. त्याचं कारण आपण पाहिल्या, गोलंदाजी फार चांगली आहे फणसवाडी टीमच्या माध्यमातून. पॉवर सर्कलचं षटक फेकलं पप्प्या पारदीना, कमालीची गोलंदाजी. आणि त्यानंतर सचिन पारदीना फक्त 9 धावा दिल्या. आणि त्यानंतर तिसरं षटक फेकलं आपण पाहिलं गेल्या बाळू पारदीच्या माध्यमातून फक्त 5 धावा. अंतिम स्लॉगरचं हाणामारीचं षटक यावेळेस मात्र निलेश पारदीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि अंतिम षटकातील पहिला चेंडू एष्ट्यांचा भेद, बिग विकेट मैदानाच्या बाहेर, धक्का क्रमांक 6. ही दोन्ही टीमला आपण पाहतोय 20 या अंकावरती. क्या बात आहे, अप्रतिम आपण पाहतोय. पुन्हा एकदा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल का? ज्या रीतीने मागचा सामना आपण एन्जॉय केला, अवघ्या 32 धावा वाचवल्या वाघेरा बी टीमला आणि परास्त केल्या आपण पाहिलं गेल्या चेरवली टीमला. इथून मात्र तशा रीतीनं हा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल का? अद्यापर्यंत फक्त आणि फक्त 20 धावा. अंतिम षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नवनाथ उघडा यावेळेस मात्र दाखल झाला आपण पाहतोय. गोलंदाजा विचार केला गेला, अंतिम षटक पहिला चेंडू फार चांगला फेकला गेला आपण पाहतोय. आणि इथून आक्रमण यावेळेस करणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये पाहावं लागेल. कमालीचा झेल टिपला जातो अनंत पारदीच्या माध्यमातून. आणि धक्का क्रमांक आपण जर का पाहिला गेला 7वा. इथून टीमला 20 या अंकावरती. केटीचा वाईट चेंडू अतिरिक्त धाबेने संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 21 या अंकावरती. इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव आणि 20 धावा आपण पाहतोय. अद्यापर्यंत कमबॅकिंग आणि अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन, मात्र यावेळेस प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. तोपर्यंत रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये आणि मिळेल एक सिंगल धाव. आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 22 या अंकावरती. म्हणजे कुठे का होईना एका धावेसाठी संघर्ष यावेळेस केला जातोय. आणि त्याचं कारण आपण पाहिलं गेल्या गोलंदाजी अप्रतिम आपण पाहतोय फणसवाडी टीमच्या माध्यमातून. सुरुवात फार चांगली केली आहे आणि त्यानंतर मात्र हा शेवट देखील तेवढा सुंदर करत असताना टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आणि तोपर्यंत एक सिंगल तर कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न रिस्की धाव मात्र फेकी खराब. आणि तोपर्यंत तिसरीचा प्रयत्न यावेळेस पाहावं लागेल आणि 3 धावा देखील कम्प्लीट केल्या गेल्यात. चौथीचा प्रयत्न केला जाईल का? मात्र पाहावं लागेल. 3च धाब्यावरती मात्र समाधान मानलं जाईल. आणि या 3 धावेनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 25 या अंकावरती. अद्यापर्यंत पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. सॉरी क्षमा असावी, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आणि या 2 चेंडूमध्ये एखाद्या मोठ्या फटकेची मोहर लावली जाईल का हे देखील पाहावं लागेल. कारण 30चा आकडा जर का पास झाला तर निश्चित स्वरूपात एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अतिशय सुंदर फटका आपण पाहिला गेला, फारसं टायमिंग करता आलं नाही. मात्र तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र 2 धावा देखील सहजरीतीने कंप्लीट केल्या गेल्या. आणि 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 27 या अंकावरती. अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र पैकी केला जाईल. गोलंदाज आपण पाहिला गेला निलेश पारदिया, फार चांगली गोलंदाजी. सुरुवात अतिशय चांगली झाली गेली. पप्प्या पारदीनं 6 धावा, त्यानंतर सचिन पारदीनं 9 धावा आणि तिसरं षटक बाळू पारदीनं कमबॅकिंग गोलंदाजी फक्त 5 धावा. आणि अंतिम षटक देखील अंतिम चेंडू आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धातील मिडॉन क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्रक्षण मिळेल एक सिंगल धाव. आणि सिंगलच्या सहाय्यानं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 28 या अंकावरती. आणि पुन्हा एकदा लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू 29 धावेचं लक्ष्याचा ठेवलं गेले आपण पाहतोय फणसवाडी टीम समोर. तर टॉस केला जाईल. मी विनंती करेन दोन्ही टीमच्या
कॅप्टनला विनंती करेन कोंडीचवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट सावरोली या दोन संघादरम्यान मात्र टॉस केला जाईल आपण पाहतोय. सन्माननीय किरणजी ढुमण्या या साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या मात्र या मॅचचा टॉस आपण यावेळेस मात्र करायचं आपण पाहतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करेन की टॉस बॉक्स मध्ये या मात्र त्वरित संपर्क साधायचा आपण पाहतोय. एका बाजूला याच परिसरातील कोंडीचवाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय शहापूर विभागातील सावरोली संघ या दोन संघादरम्यान आपण पाहतोय टॉस केला जाईल. एक चांगली बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय कारण या परिसरातील एक चांगला संघ कोंडीचवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट शहापूर विभागातील हा सावरोली संघ आणि यावेळेस टॉस केला जात आपण पाहतोय. आणि टॉस जिंकला निश्चित स्वरूपात सावरोली टीमला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आपण पाहतोय. जसा सामना समाप्त होईल मात्र रेडी राहायचं आपण पाहतोय. तर बोललो असतो जाऊ दे. नाना आहेत आमच्या सोबत. 24 मध्ये 29चं टार्गेट असणार आहे. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्यासाडी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगरी ते सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची कोण आमा भयभीत करी. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या छोट्याशा अंकिकेमध्ये जिचं नाव आहे जय वाघोबा चषक, अर्थातच ग्रामपंचायत सदस्य ट्रॉफी म्हणजेच ग्रामस्थ मंडल चषक या पर्वामध्ये आपलं आम्ही मनपूर्वक असं स्वागत करीत आहोत. आपण आलात, आम्ही आनंदी आहोत. आपण आमच्याशी जोडला गेलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. मॅचकडे आपण वळत आहोत. दर्शनी सामना आपण दोन ताकदवर संघामध्ये पाहतोय. फणसवारी आणि त्यांच्या विरोधामध्ये हेदुटणे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळणार आहेत. इथे पहा, पुढचा जो सामना आहे तो सामना असणार आहे सावरोली आणि कोंडीचीवाडी या दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे उपलब्ध नाहीयेत. आपण एस ओके, आता फॉर्मॅलिटीज ज्या ते कंप्लीट करा अशी सूचना आहे आणि त्यानंतर आपण मैदानामध्ये जात आहोत. जंगल जाल परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय मैदानाच्या आतमध्ये दोन तुल्यबल्ल अशा संघांमध्ये. पहिलाच बॉल फिरून खेळलाय, चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेमध्ये, पॉवरफुल स्ट्रोक, मास्टर माइंड फटका. पहिलाच बॉल स्वागत केलंय भव्य दिव्य चौकार. क्या बात आहे, अप्रतिम संगीत आणि अप्रतिम फटकेबाजी. प्रेक्षक वर्गांच्या तक्रारी आहेत की लाईव्हला गाण्याचा आवाज येत नाहीये. डीजे वाल्यानं तुम्ही गाणी वाजवा आणि आवाज थोडा वाढवा. पहा, हा फटका चांगला आहे, हाही फटका दिमागदार आहे आणि टप्पा पडल्यानंतर बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेनं सरळ फरार झालाय सीमारेषेच्या बाहेर. चौकारानं पुन्हा एकदा आगाज करतोय आपल्या फलंदाजीचा. सलग दुसरा चौकार टोकलाय फलंदाजानं. बावीस मध्ये 21 आव्हान असणार आता इथून पुढे मॅच मध्ये. कसा होणार खेळ हे पाहणं महत्वाचं.
अगदी आपण चर्चा केली होती की प्रेक्षक वर्ग जो ऑनलाईन प्रक्रियेने या गाण्यांचा आनंद घेतोय, खास करून सामन्यांचा, त्यांना सांगू इच्छितो की जो गाण्यांचा आवाज आहे तो म्यूट केला जातो, जेणेकरून कॉपीराईट केस पडू नये म्हणून. आणि त्यासाठी आमच्याकडे टेक्निकल टीमनं हे केलेलं आहे सायप्रीत लाईव्हनं. आता इथेच नाही, सगळीकडे असं होतं. त्यामुळं जो आपला ऑफिशियल सॉन्ग आहे तो आपण वाजवू शकतो, बाकीच्यांना आपल्याला अनुमती नाही देत युट्यूब. त्यानं काय होतं की आपली स्पर्धा जरूर लाईव्ह दिसेल, परंतु कॉपीराईट पडेल आणि आमच्या सायप्रीतचं जे लायसन आहे ते निलंबित करण्यात येईल. त्यामुळं या त्रुटींपासून आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतोय. दशरथ पारधी यांच्याकडून आपण पाहतोय हिदुटने या संघाचे खेळाडू जे आहेत त्यांनी जर 3 विकेट सलग घेतल्या तर मग 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॅकफुटला जाऊन खेळलेत, फटका चांगला खेळलाय लॉंग लेगच्या दिशेनं. अगदी आपण पाहतोय की मिड विकेट मधील खेळाडू बॉलवरती धावून गेलेत. अगदी पाहिलं की लॉंग लेग खुला आहे आणि त्या दिशेने खेळायचा प्रयत्न राहिला खेळाडूचा. धावा घेतल्या त्या बॉलवरती, फिल्डिंग चांगली झाली, प्रोटेक्शन दिलं तिथे. 19 मध्ये 17 पाहिजे टीमला जिंकण्यासाठी. 12 झालेत बिनागड्याचा मोबदला. पहिल्या हाफमध्ये ज्यांनी गोलंदाजी केली आता ते वलभ फणसवाडी संघ आपण पाहतोय फलंदाजी करतात. राजूचा हा संघ आहे. संघासाठी आपण पाहतोय आमचे वलभचे एक चांगले रायझिंग स्टार समालोचक प्रवीणजी वाघे यांच्याकडून आपण पाहतोय आता शुभेच्छांचा वर्षाव झालाय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. आणि वलभ आणि त्यासोबत हेदुडने दोन्ही संघांना शुभेच्छा. 18 मध्ये 16, एकाला वाचवायच्यात एकाला बनवायच्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटकामध्ये धावा येताना पाहिल्या, जिकडे बिना गड्याचा मोबदला. असं म्हणतात की सर सलामत तो पगडी 50, जब हमारा मुखडा हो तो उसके ऊपर हम 1000 मुखवटे पहन सकते हैं. आणि अगदी आपण जर पाहिलं त्यासाठी तुम्हाला सलामीची जोडी मैदानामध्ये ठेवणं महत्वाचं, आणि ते अक्षरशः केलं मैदानामध्ये. धावांचा जो रनचेज आहे तो छोटा आहे आणि त्यामध्ये आक्रमकता देखील इथे सादर केली रंगमंचावरती. हे खूप महत्वाचं नाहीये, परंतु खास करून त्यांना इथं अग्रेशन आणि आक्रमण या गोष्टींना आपण पाहिलं की प्रथम दर्शनी प्राधान्य द्यायचं होतं आणि पहिली पसंती द्यायची होती. या उद्देशानं त्या आहेत. काही खेळाडूंची शैली असते तशी, खास करून काही खेळाडू आपण पाहतो की जे खेळतात मैदानामध्ये आणि खेळताना त्यांच्यामध्ये आपण आक्रमकता अशी पाहतो की ते सुरुवातीपासूनच हाणामारी करायला सुरुवात करतात. आणि आक्रमकता आणि फक्त आक्रमकता अशी त्यांची फलंदाजी आपण पाहत असतो. आणि अशी फलंदाजी पाहणं म्हणजे प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकाव होण्यासारखी जी दृश्य असतात. अगदी त्याच क्रिकेटचा आनंद आपल्याला घेताना पाहायला मिळतोय. जयवंतजी बसमा साहेब आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांना चार्जर हवाय. चार्जिंग मोबाईलला करायची की तुम्हाला? आता आम्हाला हे विचारायचंय. नाही, तुम्हाला करायचं असेल तर मग रेडबुल एनर्जी ड्रिंक आहे आमच्याकडे. हे बघा दाखवतो, आम्ही काही मजाक मस्ती नाही करत. जयवंत दादा, यू वॉन्ट टू चार्ज युअर मोबाईल? या, ओके, थँक्यू. त्यांना इलेक्ट्रिकल चार्ज पाहिजे, त्यामुळे तांत्रिक गोष्टींकडे ते वळतायत. वहिनी सामना बघतायत म्हणून आम्ही थोडासा आमच्या तोंडावरती हातखंडा लावतोय. एकूण धावा आहेत धाव फलकावरती 15 रन्स. जयंत बसमा खूप खुश आहेत, कारण त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, यंदाचं जे वर्ष आपण पाहिलं तर सलग 4थ्या वर्षामध्ये ही रजनी स्पर्धा आपल्याला अविरत पाहायला मिळते. एखादी स्पर्धा ठेवणं, ती यशस्वी संपन्न करणं आपण पाहतो की सोपं नसतं, परंतु एका वर्षासाठी म्हणून सोपं आहे. कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी मॅच करणं आणि मेंटेन ठेवणं ती कन्सिस्टन्सी, या गोष्टी एवढ्या सोप्या नाही आहेत. आपला परिसर आपण पाहिला, मग अनेक सारे स्पर्धा आयोजक असतील, वाघाचीवाडी असेल तिथे स्पर्धा आपण पाहतो, धामणे असेल, दोधाने असेल, सर्वांचं आपण नक्कीच कौतुक करू. कारण इकडे 3 फेज मीटर नाहीये. आता सध्या घडीला आपण पाहतो आमच्या गावा पातळीवरती आपण पाहिलं की आपल्याला पाहायला मिळतील अनेक साऱ्या स्पर्धा जिकडे आपण लाईटच्या स्वरूपात पाहतो. म्हणजे तिथे जनरेटर ही सुविधा नसते आणि तिथे मग इलेक्ट्रिक ज्या आपण पाहतोय सुविधा आहेत त्यानं आपण पाहतो युनिट कमी संपतात, मग थोडासा तो खर्च कमी आहे. इवन 30 ते 35 हजारापर्यंत बिल येतो 5 ते 6 रात्रींचा, आणि 30-35 हजार नथिंग आहेत नाईट मॅचेससाठी. परंतु तेच जर आपण पाहिलं जनरेटरसाठी एका दिवसासाठी लागणारं डिझेल खास करून 20 हजारापर्यंतचं बजेट आहे. आता LED आलेत आणि LED बल्ब मुलं आपण पाहतो तेवढं सोयीस्कर झालेलं आहे. 13 मध्ये 11 पाहिजेत, 1 रन शॉर्ट आहे, निग्लेक्ट केली जाईल, त्यामुळे आता समीकरणामध्ये चेंजेस होतील. 13 मध्ये 12 हव्यात, 17 झाले धाव फलकावरती. राऊंड द विकेट ना पुढचा बॉल, फटका चांगला, दिमागदार, रुबाबदार,
दमदार षटकार. तेरा बॉल मध्ये 12 पाहिजेत जिंकण्यासाठी. आव्हानात्मक हा धावसंख्येचा स्कोर आपण जो पाहिला. कोंडीचीवाडी संघ आता सुसज्ज आहे खेळण्यासाठी. मॅन इन येलो, ऑल द बेस्ट. शुभेच्छा आहे तुम्हाला. लाजू नका गड्यांनो, आता गाजायचा वेळ आहे. समोरच्या अपोजिट संघाला देखील तेवढ्याच शुभेच्छा. सावरोले असेल त्यांच्या विरोधामध्ये. आज एफ फुल आहे, म्हणजे शेवटचा पूल आपण म्हणूया. या संघामधून आपण एक संघ क्वालिफाय करणार आहोत सुपर 5 साठी. सुपर 6 साठी. आणि सुपर 6 साठी आपण एक संघ क्वालिफाय करत वळणार आहोत. 12 मध्ये 6 पाहिजेत. मॅच मध्ये आपण जर पाहिलं 23 धावा झालेत, जिकडे आपल्याला बिना गड्याचा मोबदला पाहायला मिळतो. ज्या आव्हानाला त्यांना पुरं पडायचं होतं त्यासाठी त्यांनी सुरुवात चांगली आक्रमक केली आणि मॅच मध्ये पूर्ण एंटर झालेत. फक्त औपचारिकता बाकी असं म्हटलं तरी चालेल, परंतु असे सामने देखील आपण गोलंदाजीच्या जोरावरती जिंकताना पाहिलेला. ओव्हर द विकेटनं लीडिंग एज फर्स्ट लेपला खेळाडू आहेत. चांगला झेल, पाठमोरी गेले, बॉलला टिपलंय, झेल पकडला असता हा पहिला धक्का बसतोय. यावेळेला फलंदाजी करणाऱ्या वलभ फणसवाडी राजूच्या संघाला. फलंदाज बाद झालाय रमेश भगत. अकरा मध्ये 6 धावा हव्या आहेत. त्यामध्ये पडलेली विकेट थोडीशी आपण पाहतोय इथे लाभदायक ठरलेली आहे. त्यांना जिंकण्याची क्षमता मिळणार नाही, परंतु लढण्यासाठी ताकद जरूर मिळेल. आणि त्या ताकदीचा आता वापर त्यांना बेमिसाल करावा लागेल अंतिम क्षणापर्यंत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं की अगदी चर्चा झाली होती की वाजेची डेची स्पर्धा आणि त्या डे स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ चषक जिकडे आपण पाहिलं आणि तिकडे ई पूल मधून ग्रामीण संघांचा धुरला उडवत ज्या चेरवली संघानं सुपर 6 मध्ये जाण्याचा मान मिळवला होता, सुपर 10 मध्ये. आणि तिथे आपण पाहिलं की त्या संघाला आज या स्पर्धेमध्ये वाघेरा बी या संघानं मात्र अगदी 4 मुंड्या चित्त केलं. असं क्रिकेट आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी इज अ क्रिकेट. अनिश्चितता से भरावा खेळ यानी की क्रिकेट. क्रिकेट या खेळामध्ये जर आणि तर या शब्दांना पक्क स्थान नाही. इफ अँड देन या वर्ड्सला परफेक्ट प्लेस असलेला खेळ म्हणजे क्रिकेट. या क्रिकेटनं वेळोवेळी पावलं पावले आपले रंग बदललेत आणि म्हणूनच क्रिकेटला दुसरं नाव आहे रंग बदलता सरडा. या खेळामध्ये काही घडू शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत निकाल लागत नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत निकाल लागेपर्यंत आपण बाकीतवाडी करू शकत नाही असा खेळ आहे. अनैतिक बदल या खेळामध्ये अनेक वेळा घडलेले आहेत. टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 24 धावा, 2 गड्यांचा मोबदला आहे. 9 मध्ये 5 पाहिजेत जिंकण्यासाठी. पडलेली विकेट आपण पाहिली. त्या विकेटमध्ये हेदुटणे संघाची गोलंदाजी प्रल्हादची ही टीम आणि त्या टीमनं आता शेवटच्या क्षणाला कुठेतरी खुंखारपण दाखवलंय. या षटकामध्ये गणेश उगलेनं बॅकअप दिला, 2 विकेट्स घेतल्या, 1 खेळाडू त्यानं बाद केला षटकामधून. पंचांच्या आपण पाहतो अगदी उजव्या बाजूने येण्याचा निर्णय आहे. राऊंड द विकेटनं गोलंदाजी तो करतोय. समोर फलंदाज राईट हँडेड बॅट्समन यावेळेला नवीन खेळाडू आलेत आकाश पारधी. 9 मध्ये 5 बनवायचे त्यांना. फटका खेळला हव्यामध्ये, एलिगेशन चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे. राइटी गॉट इट फ्लाइटी. इट इज अ टॉप हिट, माइटी सिक्सर. सुपर्ब सामना जिंकवला या वेळेला या फटक्यानं, पठ्ठ्यानं. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. 30 धावा 2.4 या षटकामध्येच त्यांनी कंप्लीट केल्या आणि वलभ फणसवाडी संघ 8 विकेट्सनं हा सामना जिंकतो. अप्रतिम त्यांची फलंदाजी पाहायला मिळाली. अगदी या फलंदाजीच्या जोरात